श्री स्वामी समर्थ मंडळी, श्रावण महिना सुरू झाला आहे. या श्रावण महिन्यामध्ये आपण शिवपिंडीवर विविध पदार्थांनी अभिषेक करत असतो. तर त्या अभिषेकाचे काय महत्त्व आहे, शिवपिंडीवर कोणकोणते अभिषेक आपण करायला पाहिजे, तर ते आपण बघूया. शिवपिंडीवर आपण दुधाने अभिषेक करत असतो. दुधाने अभिषेक केल्यानंतर आपल्या कुंडलीतील चंद्र हा ग्रह मजबूत होत असतो आणि आपल्याला मनाला शांती लाभते आणि आपले कार्य सफल होत असते. जर आपण उसाच्या रसाचा देखील शिवपिंडीवर अभिषेक केला तर त्याचे देखील फळ चांगले आहे. ऋणमुक्त होण्यासाठी आर्थिक चणचण जर असेल तर आपण उसाच्या रसाचा देखील पिंडीवर अभिषेक करावा. त्याचप्रमाणे पंचामृताने देखील आपण पिंडीवर अभिषेक करू शकतो. शुद्ध पाण्याने देखील आपण पिंडीवर अभिषेक करू शकतो. कर्पुराने देखील अभिषेक करू शकतो. अशा प्रकारे विविध गोष्टींनी आपण अभिषेक करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मोठ्या व्हिडिओसाठी खाली दिलेली लिंक आहे, त्यावर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.